नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण इथे बघू शकता वरद ऑनलाईन अपडेट्स या चॅनलमध्ये माझ्या आपल्याला गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशन या संदर्भात ॲडमिट कार्ड त्याच्यानंतर बरीचशी माहिती आपल्याला एज्युकेशन आणि गव्हर्नमेंट जॉब संबंधात मिळत असते. ठीक आहे, याप्रमाणे मी माहिती चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. मूळचा आजचा जो व्हिडिओ बनवायचा आपल्याला त्याचा विषय आहे तो आहे फायरमॅन आणि ऑफिसर, सब ऑफिसर या पदासाठी जे महाराष्ट्र स्टेट फायर अकॅडमी यांच्याकडे जो कोर्स आहे फायरमॅन आणि सब ऑफिसरसाठीचा, तो इथे आपण बघू शकता. 15 जून 2026 पासून ॲप्लिकेशन चालू झालेले असून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपण याला अप्लाय करू शकतो. याचे डिटेल्स काय काय राहणार आहे, त्यानंतर फिजिकल फिटनेस काय लागतो, कोर्सचा टर्म कसा राहील, फीस काय राहणार आहे, संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, तर चला चलूया आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, याप्रमाणे आपण माहिती पत्रकावर पोहोचलेलो आहोत. महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई यांच्याकडून महाराष्ट्र अग्निशमन संचालनालयाद्वारे अग्निशमन प्रशिक्षक पाठ्यक्रम पुरुष आणि महिला उमेदवारांकरिता कालावधी जो आहे जानेवारी 2027 ते जून 2027 आणि जुलै 2027 ते डिसेंबर 2027. ठीक आहे, उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी म्हणजे सब ऑफिसर फक्त पुरुष उमेदवारांकरिता आहे आणि पाठ्यक्रमाची क्षमता फक्त 40 विद्यार्थी इथे घेतले जातात. कालावधी जो आहे तो जुलै 2027 ते जून 2028 या दरम्यान राहणार आहे. आपण इथे बघू शकता तरुण आणि होतकरू तरुणी उमेदवार या प्रशिक्षण केंद्रामध्ये सहभागी होऊ शकतात. अग्निशमक पाठ्यक्रम जो आहे हा कालावधी 6 महिन्याचा राहणार आहे आणि अधिकारी पाठ्यक्रम जो आहे तो 1 वर्षाचा इथे राहणार आहे. प्रवेशासाठी जी पात्रता आहे आपण इथे बघू शकता. अग्निशमक या पाठ्यक्रमासाठी आपलं वय 18 ते 23 दरम्यान असलं पाहिजे आणि जर आपण कास्टमध्ये असाल तर आपल्याला इथे सूट राहणार आहे. ठीक आहे, त्यानंतर उपस्थानक अधिकारी म्हणून जर आपल्याला करायचं असेल तर आपलं वय 18 ते 25 असलं पाहिजे आणि आपल्याला इथे कास्टमधून सूट राहणार आहे. मित्रांनो, अग्निशामक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आपली काय असली पाहिजे? आपण मान्यताप्राप्त संस्थेतून मराठी विषयासह पहिल्या प्रयत्नात किमान आपली 10वी पास केलेली असली पाहिजे. ठीक आहे, जर कास्टमधून असाल तर 45% गुणसुद्धा इथे आपले ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानंतर आपल्याला अधिकारी पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आपली पदवी झालेली असली पाहिजे आणि खुल्या प्रवर्गाला 50% आणि कास्टला 45% गुण असणे आवश्यक आहे. शारीरिक जी पात्रता आहे यामध्ये पुरुष उमेदवारांकरिता उंची जी आहे 165 सेंटीमीटर आहे कमीत कमी आणि वजन जे आहे कमीत कमी 50 किलो आपले असणे आवश्यक आहे. छाती आपली 81 सेंटीमीटर सर्वसाधारण असून 86 पर्यंत म्हणजे 5 सेंटीमीटर आपल्याला किमान फुगवता आली पाहिजे. महिला उमेदवारांकरता उंची जी आहे 157 सेंटीमीटर आहे आणि वजन 46 किलो आहे. त्यानंतर अधिकारी पदासाठी आपण इथे बघू शकता उंची जी आहे 165 सेंटीमीटर आहे, वजन 50 किलो आहे आणि छाती जी आहे सर्वसाधारण 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे, म्हणजे 81 ते 86 या दरम्यान आपल्याला 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. याच्यासाठी जे वैद्यकीय मापदंड म्हणजे आपली फिजिकल फिटनेस कशी असली पाहिजे, तर आपले डोळे हे जे आहे 6x6चं जे विजन आहे म्हणजे एकदम चांगले स्पष्ट आपल्याला दिसले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे कान ना घशाचे आजार आपल्याला नको, व्यवस्थित आपल्याला ऐकू येणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त अर्जदार खालील आजारातून मुक्त असणे गरजेचे आहे. कुठल्याही प्रकारचा हाडांचा किंवा सांध्याचा आजार नको, पूर्व मानसिक आजार नको, त्वचेचा आजार नको, सपाट पाय किंवा गुडघे टेकलेले नको, रक्तवाहिनी फुगणे अशा प्रकारचे. त्यानंतर तिरकसपणा, कोणत्याही प्रकारचे शारीरिक व्यंग नसावे, मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया झालेली नसावी, ऐकू न येणे किंवा बोलताना अडखळणे, बोबडेपणा जो असेल, त्यानंतर कोणत्याही प्रकारचे अपंगत्व जेणेकरून अग्निशमन किंवा विमोचन कार्य करताना त्रास होईल असा कुठलाही आजार आपल्याला इथे असता कामा नये. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी तारीख आहे 15 जून 2026 रोजी चालू झालेली असून 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपण याला ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर जाहिरात व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. ज्या पाठ्यक्रमासाठी अर्ज करणार आहात त्या पाठ्यक्रमाच्या अटी आणि शर्ती आपल्याला तपासून घ्यायच्या आहे.
फॉर्म भरण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करून युजर ID पासवर्ड जनरेट होईल. त्यानंतर आपल्या स्वतःबद्दलची पूर्ण माहिती म्हणजे पर्सनल इन्फॉर्मेशन, एज्युकेशनल डिटेल्स, मेडिकल इन्फॉर्मेशन आणि इतर माहिती इथे भरून आपला चालू असलेला व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर इथे असणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्याला छायाचित्र अपलोड करणे म्हणजे फोटो टाकणे, आपली सिग्नेचर स्कॅन करणे याप्रमाणे आपल्याला करावं लागणार आहे. ठीक आहे. आपण इथे बघू शकता शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी आणि शारीरिक पात्रता पडताळणी जी आहे 28 सप्टेंबर 2026 पासून पुढे व ऑनलाईन परीक्षेची तारीख शारीरिक पात्रता गुण पडताळणीनंतर आपल्याला कळवण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याची जी परीक्षा शुल्क आहे आपण इथे बघू शकता की खुल्या प्रवर्गासाठी फायरमॅनसाठी 600 रुपये आणि ऑफिसरसाठी 750 रुपये, त्याचबरोबर राखीव उमेदवारांसाठी अग्निशमनसाठी 500 रुपये आणि ऑफिसरसाठी 600 रुपये याप्रमाणे राहणार आहे. ती आपण ऑनलाईन पद्धतीने याचं पेमेंट करू शकता. मित्रांनो, पाठ्यक्रमासाठी येणारा अंदाजित खर्च आपण इथे बघू शकता. फायरमॅनसाठी प्रशिक्षण शुल्क जे आहे हे 13,000 रुपये आहे. त्यानंतर निवास खर्च आहे, ट्रेनिंग अम्युनिटीज आहे, जेवणाचा आपला अंदाजित खर्च आहे प्रतिदिन. त्यानंतर गणवेश आणि इतर साहित्यावर होणारा आपला अंदाजित खर्च इथे आपण बघू शकता. त्यानंतर उपस्थानक अधिकारी म्हणजे सब ऑफिसर यासाठी आपल्याला 36,400 रुपये प्रशिक्षण शुल्क आहे. त्यानंतर निवासी खर्च, ट्रेनिंग अम्युनिटी, जेवणाचा खर्च, त्यानंतर इथे गणवेश खर्च याप्रमाणे आपल्याला खर्च येणार आहे. या ठिकाणी जो दाखवलेला खर्च आहे अंदाजित आहे, तो कमी जास्त होऊ शकतो. पाठ्यक्रमाचे शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे आपल्याला अनिवार्य आहे आणि अंतिम दिनांकापर्यंत शुल्क भरले नाही तर आपला प्रवेश नाकारण्यात येणार आहे. ठीक आहे. भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला परत मिळणार नाही. जर मध्येच पाठ्यक्रम सोडल्यास भरलेले शुल्क आपल्याला परत मिळणार नाही. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी आणि शारीरिक पात्रता पडताळणीचं जे वेळापत्रक आहे ते आपल्याला संकेतस्थळावर बघायला मिळणार आहे आणि आपल्याला स्वसाक्षांकित केलेले कागदपत्र कोणते कोणते लागणार आहे तर आपला ऑनलाईन भरलेल्या अर्जाची रंगीत प्रिंट आपल्याला इथे लागणार आहे. शैक्षणिक कागदपत्रांमध्ये आपले 10वी 12वी ग्रॅज्युएशन, ITI, डिप्लोमा जे काय आपलं झालेलं आहे ते कागदपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर आपले जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे, जन्म दाखला म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट इथे लागणार आहे. आपलं रहिवासी दाखला म्हणजे तहसील कार्यालयाने दिलेला आपलं रहिवासी प्रमाणपत्र देणं आपल्याला लागणार आहे. खेळाडू असल्यास खेळाडूचं प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स असल्यास ते, NCC, त्यानंतर संरक्षण दलात असल्याबाबतचं काही प्रमाणपत्र, होमगार्ड असल्यास, संरक्षण दलात असल्यास माजी सैनिक वगैरे, त्याच्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र याप्रमाणे आपल्याला संपूर्ण कागदपत्रे इथे लागणार आहे. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीचे प्रवेशपत्र 1 आठवडा अगोदर आपल्याला संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. आपण इथे बघू शकता जर आपल्याकडे वाहन चालविण्याचा परवाना असेल, लाईट मोटर व्हेकल असेल तर आपल्याला दोन गुण, हेवी वेट मोटर व्हेकल असेल तर 3 गुण अशा अतिरिक्त गुण आपल्याला मिळत असतात. जर आपल्याकडे NCCचं प्रमाणपत्र आहे A, B किंवा C तर आपल्याला 1, 2 आणि 3 याप्रमाणे गुण इथे मिळत असतात. सिव्हिल डिफेन्स कोर्स जर आपल्याकडे असेल तर 2 गुण, होमगार्डसाठी 2 गुण आणि अतिरिक्त शिक्षण जर आपला असेल 12वीचे 2 गुण, पदवीचे 3 गुण, उच्च पदवीचे 5 गुण याप्रमाणे आपल्याला मिळत असतात. जर आपण खेळाडू असाल तर आंतरशालेयसाठी 2 गुण, जिल्हा स्तरासाठी 3 गुण, राज्य स्तरासाठी 4 गुण आणि राष्ट्रीय स्तरावर आपल्याला 5 गुण इथे मिळणार आहे. ठीक आहे. एकूण 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नावली आपल्याला राहणार आहे. त्यामध्ये परीक्षेचा जो कालावधी आहे 1.5 ते 2 तासाचा राहणार आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, त्यानंतर बौद्धिक क्षमता चाचणी याप्रमाणे आपली परीक्षा घेऊन त्यावर आपलं मेरिट ठरवलं जाणार आहे. तर मित्रांनो, याप्रमाणे संपूर्ण माहिती आहे. काही आपल्याला याबद्दल जर विचारणा करायची असेल तर आपल्याला संपर्क नंबर इथे देण्यात आलेला आहे आणि याचबद्दलची आपल्याला काही विचारणा करायची असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला या प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओ मिळत जातील आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती मिळत राहील. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.